हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही रांगोळीसाठी लागणाऱ्या डिझाईन्स कुठून ड्रॉ करू शकता. तर मला एका व्हिडिओवर कमेंट आली होती की जी डिझाईन तुम्ही ड्रॉ केली आहे ती अंदाजाने ड्रॉ केलेली आहे का, आणि पर्टिक्युलर डिझाईन जर ड्रॉ करायची असेल तर ती कशी करावी. तर मी ज्या डिझाईन्स असतात त्या हाताने ड्रॉ करत असते. ह्या सर्व डिझाईन्स मी ते हाताने ड्रॉ केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला डाउनलोडच करायच्या असतील डिझाईन्स तर तुम्ही सर्वात पहिले आधी गुगलवर जायचं, तिथे पिंट्रेस्ट असं सर्च करायचं. तर जी तुम्हाला पहिली लिंक येईल, रेड कलरचा आयकॉन असेल त्यामध्ये, तर त्या पिंट्रेस्टवरती क्लिक करायचं आणि तिथे जाऊन तुम्ही सर्च करू शकता. तर ह्या बघा, इथे खूप साऱ्या डिझाईन्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. इथे मी सर्च करते आहे की रेडी रांगोळी शीटसाठी लागणारे डिझाईन्स. तर असं जर तुम्ही इथे सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या डिझाईन्स अवेलेबल होतील. तुम्ही इथे लोटस बघू शकता, जास्वंदीचं फूल, परत अजून खाली जर स्क्रोल केलं तर बॉर्डरसाठी लागणारे डिझाईन्स, स्वस्तिक, कलर्स, त्याप्रमाणे खाली जर अजून तुम्ही स्क्रोल करणार तर तिथे मोराची डिझाईन, परत नथची डिझाईन असू शकते. तर इथे आपण सेव्ह करतो आहे इमेजला. इथून तुम्ही शेअर देखील करू शकता तुम्हाला कोणाला शेअर करायची असेल तर. आणि त्याच इमेजच्या खाली 3 डॉट्स असतील, तिथे क्लिक करायचं, त्यावरती डाउनलोडचा ऑप्शन असतो. तर तुम्ही डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची इमेज इथे डाउनलोड होते, ती तुमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह होते. तर ह्या इमेजवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला अशी प्रॉपर इमेज दिसते. त्यानंतर तुम्हाला तिच्यावरती एडिटिंग करायची असेल तर तिथे तुम्हाला साईडला एडिटिंगचा ऑप्शन असतो, तिथे तुम्ही एडिट करू शकता. आणि तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर इथे प्रिंटचा देखील ऑप्शन असतो, तुम्ही इथून प्रिंट काढू शकता. तर हे बघा, इथे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत. तुम्ही इथून पाहिजे ती डिझाईन तुम्ही इथून ड्रॉ करू शकता. सुरुवातीला आपण डाउनलोड केलेला फोटो बघूया. आता मी तुम्हाला वापरत असलेली सेटिंग दाखवते. सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. त्यावरती रास्टर पेटर हे ॲप सर्च करायचं आहे. तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही. तर त्यावर क्लिक करायचं, क्रिएट युअर पोस्टरवर क्लिक करायचं, चूज फाईलचं ऑप्शन आहे, चूज फाईल करायचं, फोटो लायब्ररीमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुमच्या गॅलरीमधून हा जो फोटो आहे त्याला अपलोड करायचं आहे. नंतर अपलोडवर क्लिक करायचं. इथे तुम्ही बघू शकता पेपर आणि साईज, त्यावरती ॲड मार्जिन 0 ठेवायचं. आउटपुट साईज ही 2 ठेवायची आहे नेहमी. जर तुम्हाला जास्त पेजेस पाहिजे असतील तर तुम्ही जास्त ठेवू शकता. नंतर इथे मी कंटिन्यू करणार आहे. नीट बघून घ्या, A4 साईज, 0 मार्जिन, आउटपुट साईज 2. आणि आता आपण इथे कंटिन्यू करणार आहोत. कंटिन्यू करून इथे नो इफेक्टचं ऑप्शन आहे, तर नो इफेक्ट ठेवायचं आहे. आपल्याला कुठलाही इफेक्ट नको आहे त्या PDF-वर. त्यानंतर कलर ऑप्शन, बॅकग्राऊंड कलर हा नेहमी व्हाईटच ठेवायचा आहे. इथे रास्टर कलर तुम्ही मल्टी कलर सिलेक्ट करू शकता. कंटिन्यू करायचं आहे. इथे बघा एक ऑप्शन आला आहे आपल्याला अदर म्हणून, क्रॉप मार्क्स आणि पेज पोझिशन. तर पेज पोझिशन नको आहे आपल्याला, क्रॉप मार्क्स करायचं आहे. नंतर कंप्लीट 6 पेज पोस्टर ह्यावर क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला ऑप्शन येईल इमेज डाउनलोड करायचा. तर ही PDF फाईल असेल तिला डाउनलोड करायचं आहे. इथे स्टार्ट न्यू डाउनलोडवर क्लिक करायचं, ओके करायचं आहे. आणि इथे खाली सेव्हचं ऑप्शन येईल. आता इथे सेव्ह करायचं आहे. आता फाईल्समध्ये जाऊन मी ही फाईल सेव्ह करून घेणार आहे. सेव्ह केली फाईल, ही बघा आता अशी दिसेल आपली इमेज. माझी इमेज मोठी असल्यामुळे 6 पेजेसमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. तुमची इमेज जर छोटी असेल तर 4मध्ये सुद्धा जाईल. इथे बघा प्रॉपर साईज मेन्शन केलेली आहे मी. त्यानंतर आपल्याला हे क्लोज करायचं आहे, फाईल्समध्ये जायचं आहे. आपली जी फाईल आहे आत्ता डाउनलोड केलेली ती इथे सेव्ह झालेली आहे. तुम्ही बघू शकता खाली जर स्क्रोल केला तर एका इमेजचे 6 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. तर हिला प्रिंट करण्यासाठी ह्या इमेजच्या कॉर्नरला जर तुम्ही बघणार PDFच्या कॉर्नरला, तिथे तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन येईल. आता तुम्ही इथून प्रिंट करू शकता. प्रिंटवर क्लिक करायचं. इथे बघा एकाखाली एक आपले 6च्या 6 इमेजेस एकाखाली एक आलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.